नमस्कार मंडळी. आजच्या गोष्टीचं नाव आहे मामाची बासरी. जितू आज खूप आनंदी होता, कारण मामांनी त्याला एका जत्रेतून बासरी घेऊन दिलेली होती. जितू खुश होता. त्याला घरात अगदी आकाश ठेंगणं झालेलं होतं. तो मामानं दिलेली ती बासरी आणि त्याचा सराव रोज सकाळी आणि सायंकाळी करू लागला. एकटाच एका रूममध्ये बसून त्या बासरीशी झटत होता. बासरीची रचना कशी असते हे त्याच्या मामानं त्याला अगदी सखोलपणे सांगितलेलं होतं. अगदी मानवी शरीरासारखीच असते असं वगैरे तत्वज्ञान त्याच्या मामांनी जितूला सांगितलं होतं. जितूच्या ते खोल मनात जाऊन बसलं. त्यानं अतिशय निष्ठेनं दररोज त्या बासरी वादनाचा सराव केला, अगदी न चुकता. त्याला वाटायचं की या बासरीतून आपण स्वतःशी बोलतोय आणि कुठल्या तरी गोष्टीशी आपला संवाद निर्माण होतोय. त्याला फार कळत नव्हतं, पण एका वेगळ्याच विश्वात तो रममाण होऊन जायचा. बासरीचे सूर त्याच्या खोलीतून, खिडकीतून आजूबाजूच्या परिसरात उमटायचे, आसमंतात घुमायचे. तेव्हा शेजारी असलेले काही त्याचे मित्रही त्याच्या खोलीजवळ येऊन शांतपणे अगदी उभे राहायचे आणि त्याचा तो रियाज, बासरीचा रियाज ऐकायचे. जितू आता मोठा झालेला होता. अगदी एक मोठा कलावंत म्हणावं असं त्यानं आपल्या साधनेच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलेलं होतं. अलीकडच्या वर्षांमध्ये तो दिवाळी पहाट या कार्यक्रमांमध्ये स्वतःच्या बासरीचं सादरीकरण करायचा. वेगवेगळे राग, भावगीतं, भक्तिगीतं त्यावरून अतिशय सहजपणे सादर करायचा आणि उपस्थित प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकायचा. खरं तर जितू एखादा कलावंत म्हणून जन्माला आलेला होता की नाही माहीत नाही, पण त्यानं कष्टातून आणि नित्य रियाजातून ते सिद्ध केलेलं होतं. त्याला तो छंद कलावंत होण्यापर्यंत नेऊन ठेवणारा होता. त्याचा छंदच त्याला कलावंत म्हणून घडवत होता. जितूची निष्ठा तीही महत्वाची होती. नाताळचा सण तोंडावर आलेला होता आणि जितू खिडकीतून दूरपर्यंत बघत होता. मामांनी आपल्याला दिलेली ही भेट किती मोलाची होती नाही, असा तो विचार करू लागला. एखादी भेट आयुष्याला इतकं बदलून टाकू शकते, कमाल आहे. हे तर संगीत आहे. संगीतातून अनेक गोष्टी, अनेक चमत्कार घडतात. चमत्कार म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला विश्वासही बसणार नाहीत अशा. अर्थात त्यासाठी कष्ट, निष्ठा, सातत्य, चिकाटी, जिद्द ह्या गोष्टी तर येतातच, लागतातच. त्यातूनच आपल्याला जीवनही कळू लागतं. नाताळच्या सणानिमित्तानं त्यानं गल्लीतल्याच काही मुलांसाठी खाऊ आणि भेटवस्तू आणलेल्या होत्या. सोसायटीतलाच एक मुलगा सांताक्लॉजचा पेहराव करून, हातात मोठी घंटा घेऊन आणि पाठीवर भेटवस्तूंची पोतडी घेऊन
ती घंटा वाजवत जात होता आणि त्याच्या मागून असंख्य मुलं सांता आला सांता आला असं ओरडत आनंदानं बागडत त्याच्या मागे लागलेले होते. तो सांता बनलेला तरुण त्या मुलांना हाती येईल ती वस्तू त्या पोतडीतून काढून त्यांच्या जवळ देऊ लागला. तसतसं त्यांच्या त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होऊ लागला. जितू हे सगळं पाहत होता आणि मनात विचार करत होता, या मुलांपैकी नक्की कुणी ना कुणी या मिळालेल्या भेटवस्तूतून गिफ्टमधून काहीतरी शिकेल आणि प्रेरणा घेईल, स्वतःचं आयुष्य नक्कीच बदलून दाखवेल. हो, भेटवस्तू गिफ्ट आयुष्याला वेगळं वळण देऊ शकतात, पण आपण त्याकडं तितक्याच श्रद्धेनं पाहायला हवं, तितक्याच प्रेमानं पाहायला हवं. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.